नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत। आज चर्चेचा मुद्दा आहे तो म्हणजे आजान आणि आरती यावरचा वाद आणि म्हणूनच आज या चर्चेला आम्ही नाव दिलंय ते भोंगे आणि घंटानाद असं। मुळात ही चर्चा करण्याचं कारण म्हणजे गायक संगीतकार सोनू निगम यांनी केलेलं विवादास्पद असं ट्विट। आज सकाळीच सोनू निगम यांनी ट्विट केलं आणि त्यातून आजानमुळे मुख्यतः मला इस्लामशी कोणताही संबंध नसताना जागं व्हावं लागतं अशा स्वरूपाचा मतितार्थ असलेलं एक ट्विट सोनू निगम यांनी केलं आणि त्यानंतर या वादाला सुरुवात झाली। याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत। या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून आपल्याबरोबर मान्यवर असतील भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये जे स्टुडिओत आपल्याबरोबर आहेत, अरविंद पानसरे प्रवक्ते हिंदू जनजागृती समिती, त्यांच्याकडून आपण मुळात हिंदुत्ववाद्यांची काय भूमिका आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करू। राहुल देशपांडे प्रसिद्ध गायक, ते आपल्याबरोबर पुण्यातून आहेत, आपण त्यांच्याकडून मुख्यतः एक संगीतकार म्हणून एक गायक म्हणून ते या पूर्ण विवादाकडे कसं बघतात ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू। डॉक्टर सलीम खान सचिव जमाते इस्लामी हिंद हे आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याकडून मुस्लिम समाज या ट्विटकडे कसं बघतो ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू। आणि त्याचबरोबर काहीच क्षणामध्ये आपल्याबरोबर असतील ते मौलाना दानिश लांबे अध्यक्ष मूल निवासी मुस्लिम मंच, हे मान्यवर तर आपल्याबरोबर आहेत। त्याचबरोबरच जय महाराष्ट्राचे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी हेही आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडूनही आपण मुख्यतः या पूर्ण प्रश्नाचं विश्लेषण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। काय प्रमुख मुद्दे असतील आजच्या या चर्चेचे त्या मुद्द्यांवर नजर टाकूयात आणि चर्चेला पुढे जाऊयात। धार्मिक स्थानांवरचे भोंगे आणि घंटानाद बंद व्हायला हवेत का? सोनू निगम यांचं वक्तव्य आक्षेपार्ह आहे का? आजान आणि आरतीचं राजकारण होत आहे का? धार्मिक विधी सार्वजनिक पातळीवर होऊ नये असं तुम्हाला वाटतं का? या चर्चेमध्ये तुम्हीही सहभागी होऊ शकता। धार्मिक मुद्द्यांना हात घालून पब्लिसिटी स्टंट केला जातोय अशा स्वरूपाचं एक मत जे आहे तेही व्यक्त होत आहे, त्या संदर्भातही चर्चा करू। या चर्चेमध्ये तुम्हीही सहभागी होऊ शकतात, त्यासाठी म्हणून आमचा आजचा ट्विटर प्रश्न आहे। आपण ट्विटर प्रश्नावर नजर टाकूया। धार्मिक स्थानांवरचे भोंगे आणि घंटानाद बंद व्हावे का? जय महाराष्ट्र एन या ट्विटर हँडलवरून तुम्ही तुमची प्रतिक्रिया ही नोंदवू शकता। इतकंच नाही तर आमच्या स्क्रीनवर तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून जी तुमची प्रतिक्रिया नोंदवाल ती तुम्ही बघू शकाल आणि या चर्चेमध्ये थेटपणे सहभागी होऊ शकाल। मी सर्वात अगोदर जातो प्रसन्न जोशी यांच्याकडे। प्रसन्न, मुख्यतः ज्या स्वरूपाचं वक्तव्य आलं, पब्लिसिटी स्टंट म्हणून या वक्तव्याकडे बघावं की मुळात धार्मिक ज्या स्वरूपाचं वर्तन मग फक्त मुस्लिम समाजाकडूनच नाही इतर समाजांकडूनही ज्या स्वरूपाचं होत आहे त्याचा निषेध म्हणून या ट्विटकडे बघावं? निलेश, सोनू निगम ही काही अशी पर्सनॅलिटी आतापर्यंतच्या इतिहासामधून असं जाणवत नाही, म्हणजे तो काही असा रिनोन नाही आहे। म्हणजे असा गायक अभिषेक किंवा अभिजित आहे तो माहिती आहे की तो नेहमी अशा प्रकारची ट्विट करतो, पण सोनू निगम अशा ट्विटसाठी ओळखला जात नाही। त्यामुळे पहिल्यांदा त्याला आपल्याला थोडा संशयाचा फायदा द्यावा लागेल। त्याने जो मुद्दा मांडलेला आहे तो महत्त्वाचा आहे की नाही, हा लॉजिकच्या पातळीला जर का लावायचा म्हटला तर आजान असेल किंवा होणाऱ्या महाआरत्या असतील किंवा मग जागरण वगैरे गोंधळाचे कार्यक्रम असतील याच्याने त्रास होतो हे खरं आहे। वेळोवेळी या संदर्भातले निर्णय देण्यात आलेले आहेत। सोनू निगम काही वेगळं म्हणत नाहीये, कोर्टाने सुद्धा मशिदीवरचे भोंगे काढण्यात यावेत असं म्हटलेलं आहे। वेळोवेळी हा मुद्दा अनेकदा राज्यांच्या निवडणुकीमध्ये महत्त्वाचा ठरतो। एक लक्षात घेतलं पाहिजे, म्हणजे बाकीचे मान्यवर बोलतील तेव्हा फक्त एक छोटासा मुद्दा मांडून, हिंदू धर्म काय इस्लाम काय हे जेव्हा ज्या काळात आले, जेव्हा या प्रथा पडल्या तेव्हा कधी ही टेक्नॉलॉजी तुमच्याकडे नव्हती, तेव्हा तुम्हाला भोंगे नव्हते किंवा तुम्ही काही मोठ्याने तुमचा आवाज जात नव्हता। इस्लामच्या बाबतीत तरी त्याचं वेगळं कारण आहे, वाळवंटी प्रदेशातला हा धर्म आहे, तो जेव्हा आला तेव्हा, आणि तो कम्युनिटी धर्म आहे। हिंदू धर्माचं रूप व्यक्तिगत आहे, इस्लामचं रूप सामूहिक आहे। समूहाला उद्देशून बोलवण्यासाठी सामूहिक प्रार्थनेसाठी आजानाची निर्मिती झाली आणि आजान दिली जाते। आजच्या काळामध्ये गोष्टी बदललेल्या आहेत। आज तुम्हाला आजान देऊन लोकांना बोलवायची गरज नाहीये, लोक तुमच्याकडे येणारच आहेत। त्यांच्यापर्यंत जाण्याचा मार्ग असताना लाऊडस्पीकर लावणं गरजेचं आहे का? खास करून इस्लाम गल्फ कंट्रीजमध्ये मुसलमानच बहुसंख्य आहेत, इथे हिंदू बहुसंख्य आहेत आणि हिंदूंनी पण हा विचार केला पाहिजे की तुमच्या बाजूला मुस्लिम मोहल्ला असू शकतो। त्यामुळे माझ्या मते आपण लॉजिकच्या पातळीला हा मुद्दा धरला पाहिजे। अगदी लॉजिकच्या पातळीवर सोनू निगम यांना काही प्रमाणावर समर्थन जे आहे ते मिळताना पाहायला मिळतं। या मुद्द्याला मुख्यतः मुस्लिम समाज या पूर्ण वक्तव्याकडे कसं बघतो आपण सुरुवातीला जाऊयात सलीम खान यांच्याकडे। डॉक्टर सलीम खान जमाते इस्लामी हिंदचे सचिव आहेत। सलीमजी, ज्या स्वरूपाचं वक्तव्य आलं ते मुख्यतः मुस्लिम धर्म विरोधी तुम्हाला वाटतं का, की सार्वत्रिक पातळीवर सर्व धर्मांच्या माध्यमातून जे वर्तन होत आहे त्याला आक्षेपार्ह म्हणून या वक्तव्याकडे तुम्ही बघता?
नहीं, ये मुस्लिम या इस्लाम विरोधी वक्तव्य नहीं है। ये असल में सोनू निगम का प्रॉब्लम है। सोनू निगम जब टॉप पे थे उस वक्त भी अजान होती थी, लेकिन ये कि वो सोनू निगम को सुनाई नहीं देती थी, इसलिए कि वो इतने बिजी थे गाने में और सुनाने में। और अब ये है कि उनके पास फुर्सत है, बहुत दिनों से उनके पास को ना टीवी पे आप लोग उसको बुला रहे हैं, ना अखबार वाले न्यूज़पेपर वाले उसके पास जा रहे हैं। तो बड़े लोगों की ये समस्या होती है कि उनके पास तो बेसिक इश्यूज़ होते नहीं है, खाने का, बीमारी का, बच्चों की तालीम का, तो उनको पब्लिसिटी की ज़रूरत। बहुत दिनों तक अगर वो न्यूज़ में ना रहें तो वो परेशान होने लगते हैं और वो कुछ न कुछ इस तरह का काम करते हैं। चलिए ये मान के चलते हैं, आप जिस प्रकार से कह रहे हैं की ये पब्लिसिटी स्टंट था। आता आपण राहुल देशपांडे यांच्याकडे जाऊयात। ते स्वतः संगीतात निष्णात आहेत, प्रसिद्ध गायक आहेत। गेल्या काळामध्ये ज्या स्वरूपाचं ध्वनी प्रदूषण होतं त्या मुद्द्यावरही त्यांनी आवाज उठवला होता, फेसबुकच्या माध्यमातून होता, आणि त्याला एक सार्वत्रिक असं पाठबळ मिळताना आपल्याला पाहायला मिळालं होतं। आपण त्यांचं काय मत आहे या पूर्ण मुद्द्यावर ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू। राहुलजी, सोनू निगम यांचं जे वक्तव्य आहे, ज्या स्वरूपाचं स्टेटमेंट आहे, त्याच स्वरूपाचं काही आहे, काहीसं मात्र जातीयवादी नसलेलं, धार्मिक नसलेलं असं वक्तव्य तुमच्याकडूनही आलं होतं। सोनू निगम यांच्या या स्टेटमेंटकडे, या वक्तव्याकडे तुम्ही कसं बघता? मी ती ट्वीट वाचली। मला स्वतःला असं वाटतं की कोणत्याही धर्माच्या विरोधी हे वक्तव्य नसावं। खरोखर मनापासून त्रास झाला म्हणून त्यांनी मनापासून ते ट्वीट लिहिलं असावं, पण पर्सनली त्यांना काय वाटलं म्हणून त्यांनी ते लिहिलं ह्याची मला कल्पना नाही। मला असं वाटतं की माझं मत असं आहे की मी एक भारतीय आहे, मग भारतीय ह्या नात्याने हिंदू असेल, मुसलमान असेल किंवा ख्रिश्चन असेल किंवा शीख असेल, मला सगळ्या धर्मांविषयी अतिशय मनापासून आदर आहे। मी जरी हिंदू असलो तरी मला वाटतं की आपण सगळेच सुजाण नागरिक आहोत आणि आपल्या माननीय सुप्रीम कोर्टाने जे काही आदेश दिलेले आहेत त्याचं आपण सर्वजण पालन करतो। एकच गोष्ट मला सांगावीशी वाटते, मी जेव्हा रियाज करतो तेव्हा मी ही खबरदारी घेतो की बुवा माझ्या वरच्यांना किंवा माझ्या बाजूच्याला माझ्यामुळे त्रास होऊ नये। मी जर 4 वाजता बसत असेल, मी 5ला बसत असेल, मी सगळ्या खिडक्या बंद करेन, मी डोक्यावरती चादर घेऊन रियाज करेन, पण माझ्या मुळे जर कोणाला त्रास होत असेल, त्याची जर झोप मोडत असेल, तर कुठेतरी मला असं एक माणूस म्हणून वाटतं की हे चुकीचं आहे। माझ्यामुळे दुसऱ्याला कधीच त्रास होऊ नये। आणि असंच आहे की आपला जो काही धर्म असेल किंवा आपल्या धर्माच्या ज्या गोष्टी असतील त्या आपण जरूर पाळाव्यात, आणि फक्त एकच आहे की त्याच्यामुळे इतरांना त्रास होईल अशा पद्धतीचं जर काही असेल किंवा खूप जर त्यांनी गोंगाट होत असेल, तर मला वाटतं की ती गोष्ट आज आपण टेक्निक इतकं पुढे गेलेलं आहे, तर त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे। आणि माझं स्वच्छ मत आहे की आपल्यामुळे जर दुसऱ्याला त्रास होत असेल तर तो होता कामा नये। त्याच्याकरता ज्या काही स्टेप्स घ्यायला पाहिजेत त्या घेतल्या पाहिजेत। अगदी एक माणूस म्हणून मुख्यतः इतर कोणालाही त्रास होणारा असेल तर त्यापासून दूर राहणं हे गरजेचं आहे, अशा स्वरूपाचं मत राहुल यांनी मांडलेलं आहे। आपण अरविंद पानसरे यांच्याकडे जाऊयात। अरविंद पानसरेजी, मुख्यतः या पूर्ण वक्तव्याकडे आणि ज्या स्वरूपाचं मत व्यक्त करण्यात आलं आजान संदर्भात, हिंदू जनजागृती समितीचे तुम्ही पदाधिकारी आहात, या वक्तव्याकडे कसं बघता? कारण समिती या मुद्द्यावर सातत्यानं आवाज उठवत आलेली आहे। आज तुम्हाला वाटतं की योग्य वेळ आलेली आहे या मुद्द्याला पुढे घेऊन जाण्यासाठी? निश्चित मी सोनू निगम यांनी केलेल्या वक्तव्याचं स्वागत करतो, कारण सोनू निगम यांनी केलेलं वक्तव्य एक सर्वसामान्य व्यक्तीची बोलकी प्रतिक्रिया आहे। आज आपण पाहतो शाळांमध्ये विद्यार्थी जातात, रुग्णालयामध्ये रुग्ण असतात, प्रचंड ध्वनी केवळ मशिदींमुळेच नाही, वाहनांचा असेल, कुठल्याही प्रकारच्या ध्वनी प्रदूषणामुळे त्यांना प्रचंड त्रास होतो। आणि हा त्रास होऊ नये, जसं अन्न, वस्त्र, निवारा ही मूलभूत गरज आपल्या देशाने मानलेली आणि सर्वोच्च न्यायालयाने पण म्हटलेलं आहे की ज्याप्रमाणे अन्न, वस्त्र, निवारा हे मूलभूत आहे, त्याप्रमाणे झोपसुद्धा ही मूलभूत गरज आहे। आणि त्याच्यावरती जर कोणी अतिक्रमण करत असेल तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। नाही, पण मग जर आजानच्या माध्यमातून हे अतिक्रमण होत असेल, ध्वनी प्रदूषण होत असेल, तर सकाळी होणारे घंटानाद आणि काकड आरत्या
या अशा स्वरूपाचं प्रदर्शन करत नाही, अशा स्वरूपाचं ध्वनी प्रदूषण निर्माण करत नाही असं वाटतं तुम्हाला? निश्चितपणे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती होत नाही, पण अशा पद्धतीच्या जर घटना झाल्या तर तुम्ही दरवर्षी पाहता की आता नुकताच गणेशोत्सव झाला, त्याच्यामध्ये पुण्यामध्ये 400 गणेशोत्सव मंडळावरती गुन्हे दाखल झालेले आहेत. नवरात्र मंडळ असतील, भजनी मंडळ असेल, पनवेलला वारकरी कीर्तनावरती सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे. पण मशिदींवरती अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाल्याची घटना एकही दिसत नाही. त्यामुळे आम्हाला हिंदू जनजागृती समितीला यामध्ये न्यायालयाचा अवमान झाला म्हणून नवी मुंबईमध्ये आणि पुण्याच्या प्रकरणामध्ये न्यायालयात जनहित याचिका दाखल कराव्या लागल्या आणि त्या जनहित याचिकांवरती सुनावणी झालेली आहे. आणि तिकडे सरकारी अधिवक्त्यांनी ॲफिडेव्हिट दिलेला आहे की गणेशोत्सव, नवरात्र उत्सव फक्त वर्षातून एकदाच येतात, पण वर्षाचे 365 दिवस हा ध्वनी प्रदूषण करून कायदा मोडला जातो. म्हणजे मुळात कायद्याची अंमलबजावणी व्हावी ही आम्ही मागणी गेली अनेक वर्ष करतो, तर ती मागणी मान्य होत नाही. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की माहितीच्या अधिकाराखाली माझ्याकडे एक पत्र आलेलं आहे, त्यामध्ये कुर्ला पोलीस स्टेशनने असं म्हटलं आहे की आम्ही मशिदीवरचे भोंगे काढू शकत नाही. का? कारण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अरे आपल्या मुंबईची परिस्थिती काश्मीरपेक्षा भयंकर झाली आहे का? आणि जर अशा प्रकारे कायदा सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणारे कोण जे काही हस्तक असतील, धर्मांध असतील, त्यांच्या कठोर कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे. अगदी सलीमजी, हाच मुद्दा आहे. कोर्टाचा निर्णय येतो, कोर्ट सांगतं भोंगे काढा, मात्र तरीही त्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही. ज्या स्वरूपाची एक सामूहिक दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जातो त्यावर निर्माण झालेला प्रश्न आहे. तुम्ही मानाल की ही दहशत आहे, तुम्ही मानाल की कायदा सुव्यवस्था न पाळण्याची एका वर्गाची मानसिकता झाली आहे आणि म्हणून अशा स्वरूपाची परिस्थिती तयार होते. मेरे से सवाल है? जी हाँ सलीम जी. देखिए भाई, जहाँ तक 3-4 बातें आपने कही. पहला सवाल क्या है कि कुछ लोग जो है वो कानून हाई को कोर्ट नहीं द्वारा, मानते. मैं हिंदी में दोहरा देता हूं, अगर कोर्ट द्वारा साफ तौर पर कहा गया है कि जो लाउडस्पीकर लगे हैं आजान के लिए या किसी भी प्रकार के ध्वनि प्रदूषण के लिए वो हटाए जाए, पर पुलिस उसे हटा नहीं पाती क्योंकि सामूहिक तौर पर एक सार्वजनिक दहशत के तौर पर इन्हें हटाने नहीं दिया जाता. भाई देखिए, दहशत कौन कर रहा है और कौन उससे पीड़ित है, ये देखने के लिए तो आप हर रोज़ पेपर उठा के देखिए कि दहशत का शिकार कौन हो रहा है आए दिन. और ये तो कान में थोड़े से दबाव की बात है. मैं पिछले 30 साल से ये प्रदूषण की फील्ड में काम कर रहा हूँ, तो मैं इसके बारे में आपको बताऊंगा कि इससे कितनी तकलीफ़ होती है. इससे देखो, मैं एक बेसिक बात कहना चाहता हूँ कि मेरी वजह से मैं नहीं चाहता कि किसी को तकलीफ़ हो, लेकिन इसका ताल्लुक़ कोई दहशतवाद से नहीं है. जहाँ तक कोर्ट ऑर्डर का सवाल है, रात को 10 बजे के बाद, तो 10 बजे के बाद कोई अजान नहीं होती. दूसरी बात यह है कि जो मैंने शुरू में आपसे कहा था, होती है ना, सुबह होती है, 5:30 बजे से होती है, उसको लेकर और तो आप मुद्दा है. देखिए, आप मैं और बता रहे सोनू हैं कि- निगम जो सवाल उठा रहे हैं वो उसी सुबह वही के मैं बता रहा हूं. अजान को लेकर उठा रहे हैं. देखिए, और मैं आप ये बोल रहा बता हूँ रहे कि हैं कि मैं अभी- सांता क्रूज में रहता हूँ. जी. मेरे घर के ऊपर से रात भर हवाई जहाज़ आते जाते हैं. दुनिया के कई ऐसे वो हैं, शहर हैं जहाँ पे कि रात को 10 बजे के बाद, जहाँ सिटी में एयरपोर्ट है, तो वहाँ पर फ़्लाइट नहीं उड़ती. आप बॉम्बे एयरपोर्ट पे जाएं, मैक्सिमम फ़्लाइट जो है वो रात में उड़ती है. मसाइल हैं. मैं ये कहता हूँ कि नॉइज़ पोल्यूशन का जहाँ तक सवाल है, नॉइज़ पोल्यूशन जो है वो जो डेसाइबल में नापा जाता है, उसके 2 क्राइटेरिया है. एक क्राइटेरिया ये है कि उसका लेवल कितना है, दूसरा ये है कि वो कितने टाइम तक आता है. अब ये है कि अगर कोई लेवल थोड़ा ज़्यादा है और कम टाइम तक आता है तो वो एवरेजिंग हो जाती है. मैं ये कहना चाहता हूँ कि एनवायरनमेंट के हिसाब से देखा जाए, आप देखें तो सबसे ख़तरनाक जो प्रदूषण है वो एयर का है. इसलिए कि आप सांस लेने से अपने आप को रोक नहीं सकते, वो अंदर चला जाता है. बॉम्बे सिटी की जो हालत है, मैं यहाँ पे थोड़ा सा मैं जी। आपको बीच में रोक रहा हूँ, मुझे जी। माफ कीजिए, लेकिन मैं पूछना ये चाहता हूँ 2 चीजें. एक, आपने एयरपोर्ट के बारे में बात की. सेंटा क्रूज में मैं रह चुका हूँ, मेरा जी। वहां पे घर था. मैं जी। आपसे एक बात बता दूं कि जो चीजें पूरी दुनिया भर में, उसकी तुलना हम किसी एक अलग वाक्य से ना करें. मतलब एयरपोर्ट के पास घर है तो विमान जाते हैं, जब एरोप्लेन जाते हैं तो कैसे दिक्कत आती है. मैं बोलता हूं जब गांव या बाकी के बहुत से शहर हैं वहां पे भी तो मुस्लिम मोहल्ले हैं. ये पहली बात. दूसरी बात, आप मुझे आपसे पूछना है कि जो मैंने एकदम शुरुआत में भी कहा था, आपके मजहब की जब शुरुआत हुई थी
उस दौरान भी जब यहाँ पे ये नहीं थे, ये चीजें नहीं थी, तब भी तो अजान दी जा रही थी। और दूसरी बात, वो अजान तब देने की एक जरूरत थी क्योंकि वो पूरा वहां का माहौल ही अलग था, एक पूरा डेजर्ट का एरिया था, वहां पे सब जगह पे जाने की। और हम मानते हैं ना, मुसलमान एक कम्युनिटी रिलीजन है, सब लोगों का साथ होना वहां पे जरूरी है। लेकिन आज की चीजें देखते हुए कि आपको बदलना नहीं चाहिए, ये कहां पे लिखा है कि आपको मस्जिद पे पूरे वो स्पीकर्स लगा कि अजान देनी चाहिए? भाई देखिए, ये कहीं लिखा नहीं है। बेसिक बात ये है कि अजान के लिए बुलाया जाता है, उसकी वजह से नॉइस से लोगों को तकलीफ होती है। कितनी तकलीफ होती है, इसको हमको एनालाइज करना चाहिए। लेकिन लोगों को तो, मुसलमान लोगों को तो पता है ना कब आना देखिए, है, ये कब आना है, वो तो इसके पता है विरोध उन्हें। में- इसके विरोध में सैकड़ों कंप्लेंट आई है और इसके बारे में कोर्ट में सुनावनी भी चालू है। अरे भाई, तो सुनावनी का जब फैसला आ जाएगा तो कौन आया ना, कोर्ट ने दिया है, ये कोर्ट ने 2000 साल में दिया है, वापस 2016 में भी दिया है, लेकिन पुलिस इसके बारे में कार्रवाई नहीं करती है। तो मुसीबत आप ये है। जाइए पुलिस के पास और जाके उससे जो कार्रवाई क्योंकि कराना है यहाँ कराइए। पर सुनिए मेरी बात। देखिए, सोनू निगम ने जो कहा है कि गुंडागी दिखाई जाती है, दहशत मनाई दिखाई जाती है, तो ये इसके कारण ही होता है। भाई देखिए, इसलिए पुलिस कार्रवाई नहीं कर रही किसने है। कहा आपने दहशत दिखाते हुए किसी को? एक कुछ दिन आदमी का नाम पहले- बताइए, जेल में डालिए उसको, सुनिए जिस ना, आदमी दहशत दिखाता है। सलीम जी, मुख्य तौर पर जिस प्रकार से आरटीआई सामने आया है, पुलिस खुद कह रही है कि हम कानून व्यवस्था की स्थिति को देखते हुए कार्रवाई नहीं कर पा रहे हैं। तो आप इसको दहशत नहीं कहेंगे तो क्या कहेंगे? आरटीआई से नहीं, पुलिस देखिए, अगर हिंदुओं के जब कार्यक्रम होते हैं उस प्रकार कभी भी पुलिस ने इस प्रकार से लिखे नहीं दिया है कि भाई हम देखिए, कायदा मैं आपको व्यवस्था के बताऊं। कारण ये कार्रवाई नहीं कर सकते, लेकिन मस्जिद के ऊपर के भोंगे हम निकाल नहीं सकते क्योंकि कानून व्यवस्था में बाधा आएगी, ऐसे पुलिस कहते हैं। देखिए, यानी ये एक पुलिस प्रकार की अगर दहशत ही देखिए, है। कोई भी आदमी अपनी कमजोरी इतना का ही नहीं, इजहार आपको- करता है आपको दूसरी- तो आपको उसको मजबूत करना चाहिए। दूसरी बात आप जाइए बताऊं। उसको मजबूत कीजिए। हिंदुस्तान जो है वो इतना बड़ा मुल्क है, आज दुनिया की सुपर पावर बनने जा रहा है, वीटो पावर लेने जा रहा है। अगर हमारी पुलिस ये बोलती है कि हम एक छोटा सा कानून जो है उसको इम्प्लीमेंट नहीं कर सकते, तो उस पुलिस ऑफिसर के बारे में जो है वो उससे पूछा जाना चाहिए, क्यों नहीं कर सकते, और उसकी जो कमजोरी है उसको दूर करना चाहिए। लेकिन आपका भी तो धर्म है ना कि कानून व्यवस्था का पालन करना चाहिए, न्याय व्यवस्था से न्याय व्यवस्था का हम लोग चाहिए। देखिए, न्याय व्यवस्था का पालन हो रहा है। मैं तो सिंपल बात ये कह रहा हूँ कि जहाँ तक प्रदूषण का सवाल है, जो सबसे सीरियस प्रदूषण है एयर पोल्यूशन, उसके बारे में कोई बात नहीं करता। सुनिए, आज अपना ध्वनि प्रदूषण के ऊपर चर्चा हाँ, चालू है, तो मैं उसके बारे इसलिए में कह आप रहा हूँ कि बताइए। एक नॉन इश्यू है। आप हायरार्की में किसी भी साइंटिफिक आदमी से बात करें, खुद पोल्यूशन कंट्रोल बोर्ड का डॉक्यूमेंट उठा के देखें, सबसे ऊपर एयर पोल्यूशन है, उसके बाद वाटर पोल्यूशन है, उसके बाद सॉइल आता है, उसके बाद नॉइस आता है, और नॉइस एक न्यूइसेंस है। अब यह है कि एक आदमी अपनी पब्लिसिटी बढ़ाने के लिए ऊपर से चलने के बजाय नीचे से चलता है और एक हंगामा खड़ा कर देता है, और उसकी वजह से वो अपने आप को पॉपुलर कर देता है, और हम लोग जो है वो उसके चक्कर में पड़ जाते हैं। तो ये सलीम जी, गलत तुम्ही सातत्यानं आरोप करताय हा पब्लिसिटी स्टंट आहे म्हणून, मात्र जो प्रमुख मुद्दा आहे, जर पोलीस या पूर्ण प्रकरणामध्ये कारवाई करू शकत नसतील तर काय असे हात बांधले गेले आहेत की ते कारवाई करू शकत नाही? भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय आपल्याबरोबर आहेत, त्यांचेच मुख्यमंत्री हे गृहमंत्री आहेत. केशवजी, भाजपचं सरकार आलं, हिंदुत्ववादी विचारसरणीचं सरकार आलं, तरीही पोलीस धजावू शकत नाही की जी कायद्याची कारवाई ती करू शकत नाही? निलेश, मगापासून ही चर्चा सगळी ऐकतोय मी आणि काही 2-3 मुद्दे प्रामुख्याने मला मांडायचे आहेत. एक तर सगळ्यात पहिल्यांदा आता आमचे मित्र प्रसन्नाजीने एक मुद्दा मांडला सुरुवातीला की लॉजिकली विचार 2-3दा ते म्हणाले. जर लॉजिकली खरोखर विचार करायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा या हेडिंगलाच माझा आक्षेप आहे, काय भोंगे आणि घंटानाद. म्हणजे भोंगे आणि घंटानाद जर टेक्निकली जरी डेसिबल मोजायचं ठरवलं तरी सुद्धा त्यामध्ये एकमत होऊ शकत नाही, त्यात खूप फरक पडू शकतो. त्यामुळे मुळात ह्या हेडिंगला आक्षेप आहे. पण शेवटी आपल्याला सवय पडलेली असते की हिंदूंना म्हणजे मुसलमानांबद्दल काही बोलायचं असेल तर हिंदूंना 4 शब्द बोलले पाहिजेत. ठीक आहे. दुसरा मुद्दा, जसं भोंग्याबद्दल आक्षेप आहे तसा घंटा जर कुठे वाजत असतील आणि जर त्रास होत असेल तर त्याही थांबवलं पाहिजेत. माझं त्याला आक्षेप असण्याचं कारण नाही, अगदी पूर्णपणे त्याची मी सहमत आहे. तिसरं, मगापासून आमचे मित्र इथे जे बसले ते सातत्याने सांगतायत ते म्हणजे ते मूळ प्रश्नाचं उत्तरच देत नाहीत. खरं म्हणजे असं आहे की काही गोष्टी या देशामध्ये इतक्या वर्षानुवर्ष झालेल्या, ज्यावेळी कधी काळी पहिला भोंगा बसला आणि त्याच्यानंतरनं भोंगे सुरू झाले. खरं म्हणजे तंत्रज्ञान जसं विकसित झालं तसं आपणही बदल केले पाहिजेत. तेव्हा जसं प्रसन्नाने सांगितलं की त्यावेळी ती गरज होती बाबा एकत्र आणण्याची. आता अनेक नवीन गोष्टी आहेत, अनेक इतर गोष्टी आहेत की ज्यातनं ज्यांना अशा प्रकारे एक आणायचं आहे सकाळी प्रार्थना एकत्र ते येऊ शकतात. आणि सगळ्यात मुस्लिम धर्मातला आपला मूलभूत जो मुद्दा आहे की शेवटी माणुसकीचा धर्म आपण म्हणला जातो. मग ज्या माणुसकीच्या धर्मामध्ये इतरांना कुठलाही त्रास होता कामा नये असा जो धर्म सांगतो, मग त्यामध्ये अशा प्रकारचा जर काही जणांना त्रास होत असेल तर तो सहन कसा करता येईल.
दुसरा त्यातला मुद्दा मगाशी आमचं मित्र म्हणाले की इतर खूप काय पोल्युशन, अमुक 1 नंबर आहे, तमुक 2 नंबर आहे, तिसरं अमुक 3 नंबर आहे, असे काय काय त्यांनी मुद्दे मगाशी मांडले. प्रश्न 1 नंबर 2 नंबर 3 नंबर कुठलाही मुद्दाच नाही आहे. जर माझ्या समाजामध्ये, जर माझ्या धर्मामध्ये एखादी चुकीची गोष्ट घडत असेल आणि त्याचा इतरांना त्रास होत असेल तर ती सुधारण्याची तयारी माझी आहे का? हा आहे. आता पुन्हा तुम्ही हिंदू धर्माकडे याल की हिंदू धर्मात अनेक गोष्टी, ज्यावेळी हिंदू धर्मामध्ये कुठल्याही प्रथा परंपरा असतील त्यावेळी सातत्याने अनेक प्रकार हिंदू धर्माने त्यात बदल केले. जर चुकीचे असतील तर ते किंबहुना मीडिया तर अनेक वेळा त्यावरती टीका टिप्पणी करतो, तसे बदल हिंदू धर्माने केले हे आपण बघतो आहोत. त्यामुळे तो मुद्दाच येत नाही. त्यामुळे अशाच प्रकारची भूमिका मला असं वाटतं आजच्या चर्चेत ते ठामपणे उत्तर देत नाहीत. बरं, ते हे म्हणतात की नाही अशा प्रकारे कुठेही लिहिलं नाही, अजांसाठी स्पीकर लावला पाहिजे असं लिहिलेलं नाही कुठेही म्हणतात. बरं, कोर्टाचा निर्णय हे पण आलेला कोर्टाचा निर्णय. मग अशा वेळी या निर्णय स्वागत करत आणि समाजात जर असं कधी लिहिलेलं, धर्मात असं लिहिलेलं नसेल की अशा प्रकारचा भोंगे लावायची आवश्यकता आहे, तर माझं म्हणणं आहे की खरं म्हणजे स्वतःहून समोरून एक उदाहरण दिलं पाहिजे की नाही ठीक आहे, पूर्वीच्या काळी गरज होती, काय असेल त्याच्यामध्ये, पण जर कोणाला त्रास होत असेल तर त्याचा आम्ही दुरुस्ती करू. आणि शेवटी असं त्याच्यावर पब्लिसिटी स्टंट म्हणायचं. अरे त्याने एक मत मांडलं, त्याच्या मतात तो एक शेवटी त्याला अधिकार नाही का मत मांडायचा? म्हणजे त्याच्या मताचं समर्थन करावं, विरोध करावं, तर तुम्ही करा, ठीक आहे करा ना. केशवजी, जो माझा मूळ प्रश्न होता त्याला तुम्ही बघल त्याचं उत्तर येतो. गृहमंत्रालय तुमच्याकडे, तुम्ही कारवाई का नाही करू शकत? उत्तर देतो. म्हणजे जे माहिती अधिकारातनं आलाय, खरं म्हणजे 2000 साली पहिल्यांदा हा निर्णय आला आणि त्याच्यानंतर 16 साली आता आलाय. मी पुन्हा तोच प्रश्न आहे की वर्षानुवर्ष अशा प्रकारचा जे गुंतागुंत होऊन बसली की म्हणजे मशिदीवरती भोंगा असलाच पाहिजे किंवा तो काढता येत नाही, असं जे एक वर्षानुवर्ष झालं त्यातनं बदल करण्याचा. आणि शेवटी आमचा प्रयत्न आहे की हा सामंजस्याने किंबहुना मुस्लिम समाजाने स्वतःहून पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, ज्यातनं की बाबा ठीक म्हणजे कायदा सुव्यवस्थेचे काही प्रश्न निर्माण होऊच नाही, म्हणजे जाऊन दडपशाही करावी किंवा पोलिसांनी दादागिरी करावी अशा प्रकारची मानसिकताच असता कामा नये. जर समाजातल्या काही चुकीच्या गोष्टी घडत असतील, जर त्या समाजात नसतील, धर्मात लिहिलेलं नसेल अशा पद्धतीचे की भोंगे लावूनच आजान झाली पाहिजे, तर मला वाटतं त्या समाजाने घेतलं पाहिजे. मग तो 1 नंबर आहे का 4 नंबरला का 10व्या नंबरला तो प्रश्न आहे, तो इथं मुद्दाच गैरलागू होतो. आणि मला याच्यामध्ये मांडायचं आहे की हे म्हणतात की ध्वनी प्रदूषण हा महत्त्वाचा मुद्दा नाही, पण मुळात जर पाहिलं दुबई किंवा अनेक गल्फ कंट्रीमध्ये मशिदींवरच्या भोंग्यांना बंदी आहे. चायना देशाने सामूहिक रस्त्यावरती नमाज पठणाला सुद्धा बंदी केलेली आहे. त्यामुळे हा गंभीर प्रश्न नाही असं नाही, तर हा गंभीर मुद्दा आहे आणि याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. मला सनातनवाल्यांना एक छोटासा प्रश्न आहे. मला कल्पना नवीन गेस्ट पण आलेले, पण सनातनवाल्यांना छोटासा प्रश्न आहे. तुमच्या मुद्द्याला तर्क म्हणून आपण सगळ्यांचा पाठिंबाच आहे, पण तर्क म्हणून 10 दिवस का होईना, विशेषतः गणपतीच्या विसर्जनाच्या 2 दिवसाच्या काळात मी बघितलेलं आहे डॉल्बीच्या भिंती लावून पहाटे 2, 3, 4 वाजता सुद्धा जेव्हा दणदणत लोकसंख्येच्या भरपूर लोकसंख्या असलेल्या हिंदूंच्या एरियातून सुद्धा ज्यावेळी जाते तेव्हा लोकांना त्रास होत असतो. त्याच्या विरोधात सनातनचं काय म्हणणं आहे? त्या विरोधामध्ये पण आम्ही दरवर्षी मागणी करतो. आपल्याला माहिती सांगतो, गेली 15 वर्षे आम्ही हिंदू जनजागृती समिती आणि सनातन संस्था गणेशोत्सवातील अपप्रकारांच्या विरोधामध्ये लढा देतो. त्याच्यामध्ये ध्वनी प्रदूषण करू नये, नैसर्गिक रात्रभर चालणाऱ्या गोंधळाला तुमचा विरोध आहे का? गोंधळाला तो विरोध असण्याचं कारण नाही, पण ध्वनी क्षेपकावरती करू नये. पण जे काय पारंपरिक वाद्यानुसार जो केला तो त्याला विरोध असण्याचं काहीच कारण नाही. दुसरी गोष्ट, डॉल्बी साऊंड वरती गणेशोत्सवामध्ये बंदी जी आणलेली ती स्वीकारलेली आहे. त्यामुळे हिंदू समाज हा परिवर्तनशील आहे, पण अन्य धर्मीय स्वीकारत नाही, हा आजचा मूळ प्रश्न आहे. मला अरविंदचा हा मुद्दा मान्य आहे की काही प्रमाणावर हिंदू धर्म हा परिवर्तनीय आहे, तो स्थलकाल सापेक्ष रूढी परंपरा या सोडत असतो आणि पुढे जात असतो. मुस्लिम धर्म त्या स्वीकारायला तयार नाही का? आपण मौलाना लांबे आलेले आहेत आपल्याकडे, आपण त्यांच्याकडे जाऊयात. आणि मी सलीमजी तुमच्याकडे पण येईल. मौलानाजी, सातत्यानं हा आरोप होतोय की मुस्लिम धर्म हा रूढी परंपरा आणि मुळात जी परंपरा नाहीच आहे ती परंपरा निर्माण करून एक कायदा सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न करतोय. न्यायालयानं दिलेला जो निर्णय आहे त्यालाही तो मान्य करायला तयार नाही. हा जो प्रमुख मुद्दा या ठिकाणी निर्माण होतोय त्याला तुमचं काय उत्तर असेल? ठीक है, यहाँ पर जो अभी मुद्दा चल रहा है वो सबसे पहले स्टार्ट हुआ है सोनू निगम के कमेंट की वजह से जी। उनको अपनी बात बोलने का अधिकार है, लेकिन मेरा पहला सवाल ये है कि देश में चलने वाले बहुत सारे बड़े बड़े मुद्दे और ख़ासकर इस डेमोक्रेसी के अंदर डेमोक्रेसी पर खड़ा हुआ मुद्दा जो ईवीएम से मुतालिक चल रहा है उसको उसके ऊपर से नजर हटाने के लिए इस तरह से वो कमेंट कर रहे हैं। ये मौलाना जी, ये तो बात ऐसी होगी कि एक मुद्दा जो प्रमुख मुद्दा है आपके साथ चर्चा में हो रही है, आप किसी और मुद्दे पर लेके जा रहे हैं। नहीं, मैं जान नहीं रहा हूँ, मेरी बात कंप्लीट होने दो, मुझे 2 मिनट कम से कम बोलने दो, मैं अपना पॉइंट प्रूव करूंगा। ठीक है, अब यह है कि इन्होंने ये चीप, देखो आपका उधर सवाल भी चल रहा है कि पब्लिसिटी स्टंट है या क्या है।
बात यह है कि सोनू निगम के कमेंट के बाद ये चर्चा शुरू हुई है ना, तो मैं सोनू निगम से शुरू करूंगा इस बात को, ठीक है। अब रही बात आप लोग जो यहाँ चर्चा कर रहे हैं, मैं देख रहा था कि हाईकोर्ट का निर्णय है और इस तरह की बातें हैं। पहली बात तो यह है कि पहले ये सर्वे होना चाहिए कि क्या यकीनन ये पब्लिक इंटरेस्ट है या 3.5% से 15% लोग इसको हिंदू धर्म का सबका मुद्दा बता के करना चाहते हैं। मेरे नज़रों में तो ऐसा है कि पुलिस जो ये बोल रही है कि व्यवस्था खराब हो जाएगी, उसके लिए मुसलमानों का साथ देने के लिए लाउड स्पीकर पे अजान होनी चाहिए। ऐसे हमारे शेड्यूल ट्राइब और ओबीसी भाई जो है ये खुद ये करते हैं। तो ये 3-3.5% लोग जो है वो लोग इस तरह का मुद्दा सारे पुरोगामी लोगों को एक सनातनी बनाने के लिए जो उठाते रहते हैं, तो ये बिल्कुल न्याय की बात नहीं। यहाँ संवैधानिक अधिकार की बात है। ये देश हमारा है ना, मल्टीकल्चरल देश है, और ये देश में हमारे कैसी व्यवस्था है। देखो, एक तरफ हम बोलते हैं, मिसाल के लिए समझाता हूँ, एक तरफ हम बोलते हैं कि स्मोकिंग इज इंजरियस टू हेल्थ, पब्लिक प्लेस पे स्मोकिंग नहीं करना चाहिए। दूसरी तरफ हमारे तंबाकू बनाने वाले किसानों को निधि भी दी जाती है। मतलब यहाँ पर मल्टीपल आइडियोलॉजी को पनपने की इजाज़त है। तो हमारा ये बोलना है कि जो भी धार्मिक स्थल है उनका रूटीन का जो प्रेयर है, मासेस है, क्रिश्चियन का हो, बुद्धिस्ट का हो या मुसलमानों का हो, किसी का भी हो, इवन मंदिरों के घंटे क्यों ना हो, ठीक है, ये सारी चीजों में अगर सोनू निगम कह सकता है तो मैं भी कह सकता हूं कि ये रूटीन जो प्रेयर है वो प्रॉपरली होना चाहिए, और उसके लिए कोई रोक नहीं सकता किसी को। लेकिन किसी ने आपके रोक प्रेयर को अगर ये टशन देने के लिए आपके प्रेयर को या अजान को रोकने का इधर मुद्दा ही नहीं, केवल माइक या मैं लाउड स्पीकर यूज ना करें, ये बात रखिए। सर मेरी बात पूरी होने दो सर, मेरी बात गलत बता रहे हैं। आपके अजान के ऊपर या प्रार्थना के ऊपर यहाँ पे कहीं पर पाबंदी नहीं है। पहले मैं तुलना आप घंटा नाद से मत कीजिए। सर आप लोगों की प्रॉब्लम ये है कि आप ना प्रॉपर्ली बोलने नहीं देते सामने वाले को। ठीक है, चलिए आप मौलाना जी को पूरा करने देते हैं। मौलाना जी आप पूरा कर लीजिए, चलिए। ठीक है, मैं ये बोलना चाह रहा हूं कि ये खुद हमारे जो नॉन मुस्लिम भाई है वो लोग खुद चाहते हैं कि इस तरह की अजान हो, और अजान का जो मकसद है जागृति लाना और लोगों को जगाना, और इसके जरिए से होने वाले जो फायदे हैं वो हमारे नॉन मुस्लिम भाई भी महसूस करते हैं, इसलिए वो भी चाहते हैं कि ये अजान हो। और सोनू निगम जी से मैं थोड़ा सा रिक्वेस्ट करूंगा कि रात को थोड़ा, अगर वो उन्होंने ओपिनियन दिया है तो मैं भी ओपिनियन देता हूं, वो रात को थोड़ा जल्दी सोएंगे, अक्षय कुमार की तरह अगर वो जल्दी सोएंगे और जल्दी उठेंगे तो उनको अजान से तकलीफ नहीं होगी। अगर उनका कमेंट जो आया है, अगर उनको व्यक्तिगत तकलीफ थी तो उन्होंने क्या कभी जाकर वहां के मुतवल्लियों से बात की? उनके हो सकता है उनके कमरे की तरफ लाउड स्पीकर का भोंगा आया होगा, तो क्या उन्होंने बैठकर लोगों से वहां सोशल लोगों से बातचीत की? अगर ऐसा कोई मसला व्यक्तिगत हो रहा है कि भाई किसी नॉन मुस्लिम के घर के ऊपर डायरेक्ट भोंगा जा रहा है और उसकी वजह से वहां तकलीफ है, तो मैं यकीनन इस बात को स्वीकारता हूं कि भाई किसी को दूसरे मजहब को वाले को तकलीफ देने के लिए ये अजान नहीं बनाई गई है। लेकिन जब हमारे मोहल्ले में हमारे जगहों पर अजान होती है, उसकी वजह से किसी की मुसलमान सोए रहते उनकी आंख नहीं खुलती, तो गैर मुस्लिम को तकलीफ कहां से आएंगी उनके मोहल्ले के अंदर? बात पॉइंट ये है कि प्रयत्न करतात, शेकडो तक्रारी याच्यामध्ये आलेल्या आहेत आणि न्यायालयामध्ये याच्यावर सुनावणी चालू आहे आणि हे म्हणतात की और मौलाना जी अब आपका मुद्दा हो गया। अब अरविंद जी का मुद्दा ले लेते हैं। अरविंद जी, शेवटची कमेंट तुमची म्हणून या पूर्ण चर्चेतली, या पूर्ण चर्चेनंतर तुम्हाला काय वाटतं? हिंदूंच्या गणेशोत्सवातला जो दंगामस्ती असते, ज्या स्वरूपाचे लाऊडस्पीकर वापरले जातात तेही बंद व्हावे आणि आजानचा लाऊडस्पीकरही बंद व्हावा, याला तुम्ही मान्यता द्याल का? दोघं गोष्टींना मुळात हिंदूंच्या उत्सवांवरती ध्वनी प्रदूषण झाल्यावरती कारवाई होतच आहे आणि मी त्याची उदाहरणं आधी दिलेलीच आहे। पण मात्र धर्मांधांच्या अशा पद्धतीने जे काय मोठ्या प्रमाणावरती ध्वनी प्रदूषण केलं जातं त्याच्यावर कुठलीच कारवाई केली जात नाही आणि अशा कारवाई करायला गेलेल्या पोलिसांवरतीच हल्ले केले जातात। त्यामुळे आतापर्यंत अशा प्रकारे मशिदींवरचे भोंगे काढले गेलेले आहेत। न्यायालयामध्ये सातत्याने अवमान याचिका दाखल झालेल्या आहेत आणि त्या याचिकावरती सुद्धा कारवाई होत नाही। आरोप ठोकते हैं सलीम जी, मौलाना जी मैं सलीम जी के पास जा रहा हूँ। हल्ले मुसलमान नहीं करते, पुलिस की मौलाना जी आप सलीम जी को आपको मैं बताना चाहता हूँ भिवंडी में पुलिस के जगह पर जब पुलिस वहाँ पे पुलिस चौकी बांध रही थी तब वहाँ पे 2 पुलिसों को आप इल्जाम पे इल्जाम मीडिया रजा अकादमी ने जिंदा जलाया है। ये अरविंद गुंडागर्दी नहीं तो क्या है? ज्या स्वरूपाचं सर गलत बात है, गलत बात आप बताइए ना, आपण भिवंडी में क्या हुआ? अरविंद जी, बहुत कुछ है। इतिहास जर समोर आणायचा म्हटला तर अनेक दाखले देता येतील अशा स्वरूपाच्या जातीय तणावाचे। आपण जातीय तणाव निर्माण होईल अशा स्वरूपाची वक्तव्य इथे नको करूयात। आपण कोणतेही जातीय तणाव किंवा धार्मिक तणाव निर्माण होईल अशा स्वरूपाची वक्तव्य या ठिकाणी नको करूयात। आपण मी सलीमजींकडे जातो। सलीमजी, तुम्हाला मान्य असेल येत्या काळात जर कारवाई झाली भोंग्यांवर तर ती तुम्ही मान्य कराल? देखिए, मैं बोलता हूँ कि ये नॉइज़ का जो पोल्यूशन का सवाल है, हम किसी को तकलीफ़ नहीं देंगे। जिन इलाकों में किसी को ऑब्जेक्शन नहीं है वहाँ पर अगर ये हो
अजान जो है लाउड स्पीकर पे हो, कोई प्रॉब्लम नहीं है। जहाँ पे लोगों को ऑब्जेक्शन है उसको एड्रेस किया जाएगा, लोगों की तकलीफ़ को दूर की जाएगी। लेकिन मैं 2 बातें इनके ताल्लुक से कहना चाहता हूँ। एक बात तो इन्होंने कही कि भाई दुबई में माइक नहीं है। मैं वहाँ पे 14 साल रह के आया हूँ। वहाँ पे सुबह की अजान 4 बजे भी होती है, इसलिए कि दिन लंबा होता है, और उस अजान से लाउड स्पीकर पर अजान होती है और किसी को तकलीफ़ नहीं होती है। जिसको उठना होता है वो उठ के नमाज़ पढ़ता है, जिसको नहीं उठना होता है नहीं पढ़ता है। जहाँ तक पुलिस के दहशतगर्दी का सवाल है, इन्होंने 2 चीज़ों को मिला दिया। एक एजिटेशन हो रहा था, एजिटेशन कई मरतबा वायलेंट हो जाता है और पुलिस के ऊपर हमले होते हैं और हम उसकी निंदा करते हैं। ये भिवंडी का वाक़या है। लेकिन मैं आपको पिछले साल का इंसिडेंट बताता हूँ, डोंबिवली का। और वो गणेश विसर्जन के वक्त था और एक पुलिस वाला उनको ऑर्गेनाइज कर रहा था। डांगले, नितिन डांगले नाम था उसका। उसको लोगों ने धक्का दे दिया और उसको बजाय मूर्ति इमर्शन करने के बजाय, डुबोने के बजाय उसको ही डुबोने की कोशिश की गई। उसकी वीडियो वायरल हुई है। तो ये कहना कि भाई हम तो बहुत दूध के धुले हुए हैं और बाकी लोग सब बदमाश हैं। देखिए, हर कम्युनिटी में लोग शरीफ भी हैं, बदमाश भी हैं, और जो बदमाश आहे उसको उसकी सजा मिळली सलीमजी, तुमचा मुद्दा जो आहे तो जवळजवळ पूर्ण झालेला आहे असं आपण मानूयात। केशवजींकडून शेवटचं कमेंट घेऊयात। मुळात सरकार म्हणून केशवजी, मग ज्या भोंग्यांवर बंदी घालायला हायकोर्टानं, सुप्रीम कोर्टानं सांगितलंय त्यांवर तुम्ही बंदी घालणार, तर ती कधी घालणार? नाही, असं आहे की सुप्रीम कोर्टाचा निर्णय सगळ्यात पहिल्यांदा 2000 साली आला आणि 16 वर्षात स्वाभाविकपणे काही झालीच नाही कारवाई। मी मगाशी सुद्धा सांगितलं की ही एक गुंतागुंतीची प्रोसेस आहे। पहिला भोंगा आला आणि ती एक प्रथा आत्तापर्यंत पडून गेली आणि उद्याच्याला जर आम्ही अशा प्रकारची सक्ती करायला गेलो तर पहिल्यांदा मीडिया, पहिल्यांदा प्रसन्न जोशींनी आम्हाला प्रश्न विचारला असता, निलेश कर्णीच आम्हाला प्रश्न विचारला असता हे काय चाललंय म्हणून। त्यामुळे हा प्रश्न सामंजस्याने सोडवावा लागेल, मुस्लिम समाजाने सुद्धा पुढाकार घ्यावा लागेल आणि त्यातनं अशा प्रकारचे भोंगे जे कोर्टाचा निर्णय आला त्यामध्ये या सरकारला काही त्यामध्ये हे नाही आहे। त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय, कोर्टाचा निर्णय तो मान्य करण्याचं मुस्लिम समाजानेही पुढाकार घेऊन सांगितलं पाहिजे की आम्ही अशा प्रकारे तयार आहोत। आणि जर तसंच सामंजस्याने समाजात जर काही चुकीच्या गोष्टी असतील त्या दूर करण्याची तयारी जर त्यांनी दाखवली तर असे प्रश्नच उद्भवणार नाही, कुणाला ट्विट करण्याची वेळच येणार नाही। अगदी प्रसन्न, शेवटची कमेंट 30 सेकंदात। एक हे मान्य करावं लागेल की हा जो काही अडचण, ते जे आपले दुसरे बांधव आलेले आहेत त्यांनी जो काही मुद्दा मांडायचा प्रयत्न केला की हा 3.5% मुद्दा आहे का 16% मुद्दा आहे, हा मुद्दा एक माणसाचा असो नाही तर 3.5% असो, मुद्दा लॉजिकचा आहे। मुद्दा असा आहे की अजान तुमच्या माईकवरनं देणं हा काही इस्लाममध्ये लिहिलं नाही का हदीसमध्ये लिहिलेलं नाही, ही तुम्ही गरज बनवली। एक मिनट, उसकी जरूरत ही नहीं है। देखिए, आपने ऐसा कहा, सुनिए, आपका अजान का मतलब था कि लोग मुसलमान बांधव आपके मस्जिद में आए, सब मिलकर बैठे, तो अभी ऐसा है कि कौन से वक्त नमाज अदा करनी है ये वो तो वैसे भी लोगों को पता है, तो मुस्लिम बांधव तो वहां पे आने वाले हैं, तो आप अजान देख क्यों रहे हैं? दूसरी बात मेरा ये कहना है, दूसरी बात ये है जो यहाँ के मुसलमान, एक छोटा सा मुसलमानांमध्ये अतिशय, उनका मुद्दा पूरा कर लेते हैं। एक मिनिट, मुसलमानांमध्ये अतिशय पुरोगामी अशा राहिलेल्या व्यक्तींनी सुद्धा म्हटलेले आहे की जो अख्ख्या जगाचा प्रतिपादन, हजारों गांव की लिस्ट। देखिए, आप एक तो पहले तमीज सीख लीजिए। मौलाना जी उनको बोलने दीजिए, अब उनका मुद्दा पूरा होने आने दीजिए। मौलाना जी, पहले तो आप तमीज सीख लीजिए कि जब दूसरा कोई बात करता है तो बीच में टोकना नहीं चाहिए, वरना उसकी वजह से आपकी जो दलील होती है वो कमजोर है, ऐसा लोगों को प्रतीत होता है। अभी मैं मेरी बात पूरी करूंगा। एक तो ऐसा है जो अल्लाह ताला पूरे दुनिया का, पूरे आलमगीर जो है, पूरी दुनिया को जो करता है, जो चीटी की भी सुन लेता है, तो जो चीटी की सुन लेता है तो उसके लिए अजान के लिए आपको माइक और इसकी लाउड स्पीकर की क्या जरूरत है? तो जब आप लाउड स्पीकर लगाते हो, क्या आपका ऐसा मानना है कि लाउड स्पीकर लगाने के बाद ही अल्लाह ताला को पता चलेगा अरे मेरे बंदे मेरे लिए यहाँ पे नमाज पढ़ रहे हैं? तो याची मुळीच गरज नाही आहे। आणि हिंदूंबद्दल पण म्हणेन की त्यांनी सुद्धा आरत्या कराव्यात आणि त्यांनी रस्त्यावरती यावं। मी गणपतीच्या ज्या सगळ्या मुलाखती हे सुरू झाल्या, लोकमान्य टिळकांनी एका कारणासाठी सुरू केला होता, आता ते कारण उरलेलं नाहीये। आता वाटेल तसे गणपती आणि जे काही डॉल्बीचं सगळं चाललेलं आहे ते बंद झालं पाहिजे, ही भूमिका आपण घेतली पाहिजे। अजानला विरोध नाहीये, लाउड स्पीकरला विरोध आहे आणि मिरवणुकीला पण विरोध। हमारा बोलना यह है कि जहां तकलीफ हो रही है वो बंद करो, जहां तकलीफ नहीं है। कई गणपति के मोर्चों से मुसलमानों को तकलीफ नहीं होती तो मत बंद करो, कई अजानों से नॉन मुस्लिम को तकलीफ नहीं होती, बंद मत करो। वजह जो है चूटी की तरह एक आदमी मौलाना जी आपका मुद्दा समझ गए, जहां पर तकलीफ है वहीं पर कार्रवाई होनी चाहिए, वरना कार्रवाई की जरूरत नहीं है, ये मुद्दा आपका है। इसी मुद्दे को मद्देनजर रखते हुए आपण ही चर्चा जी आहे ती या ठिकाणी थांबवणार आहोत। मुख्यतः आजच्या या चर्चेचा मतितार्थ काय आहे की ज्या जुन्या रूढी परंपरा आहेत ज्यांची गरज नाही आहे आजच्या काळामध्ये, त्या सोडायला हव्या। जर हिंदू समाज सोडायला त्या तयार असेल तर त्याच दृष्टीनं मुसलमान समाजानंही पुढाकार घ्यायला हवा। जर आजानसाठी
लाऊडस्पीकरची गरज नसेल. आज इतकी माध्यमं आहेत संवादाची की आता लाऊडस्पीकरची गरज आहे का हा प्रमुख मुद्दा आहे. म्हणजे तुम्हाला अगदी आजान द्यायचीच असेल तर सकाळी प्रत्येकाच्या मोबाईलची घंटी वाजवूनही आजान दिली जाऊ शकते. इथपर्यंत आता टेक्नॉलॉजी बदलली आहे. मग त्या परिस्थितीमध्ये भोंगा लावण्याची, स्पीकर लावण्याची गरज आहे का हा प्रमुख मुद्दा आहे. आणि जर पोलीस यंत्रणा कचखाऊ धोरण अवलंबात आणत असेल आणि कायदा सुव्यवस्था सांगत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. जर कायद्याची भाषा कायद्यानं मानली जात नसेल तर पोलिसांनी योग्य ती कारवाई करायला हवी. आपण आज या चर्चेमध्ये मुख्यतः जे मान्यवर सहभागी झाले त्यांनी जे मुद्दे मांडले त्याच अनुषंगाने एक प्रश्न आपल्या प्रेक्षकांसाठी म्हणून दिला होता ट्विटरच्या माध्यमातून. त्या प्रश्नावर नजर टाकूयात आणि काय म्हणणं सर्वसामान्य प्रेक्षकांचं तेही जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. धार्मिक स्थळांवरचे भोंगे आणि घंटानाद बंद व्हावेत का असं तुम्हाला वाटतं का, या प्रश्नाचं उत्तर काय आलंय त्यावर एक नजर टाकूयात. आपण बघतोय की 95% लोक म्हणतायत की हो, भोंगेही बंद झाले पाहिजे आणि घंटानादही बंद झाली पाहिजे. मग कोणताही धार्मिक दहशतवाद असला तरी तो संपुष्टात आणलाच गेला पाहिजे. धार्मिक कोणत्याही स्वरूपाची गुंडगिरी असेल तर ती संपुष्टात आलीच पाहिजे. आज या चर्चेमध्ये भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय, अरविंद पानसरे, राहुल देशपांडे, माफ करा राहुल देशपांडेंना खूप वेळ देता आला नाही कारण चर्चा जी आहे ती मुख्यतः धार्मिक मुद्द्यांकडे जास्त जाताना आपल्याला पाहायला मिळाली. डॉक्टर सलीम खान आणि त्याचबरोबर मौलाना लांबे यांनी सहभाग घेतला. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. पाहत रहा जय महाराष्ट्र.